सर्दी, पडसे किंवा खोकला कुठल्याही ऋतूत जर आपल्याला हा त्रास होत असेल तर या त्रासापासून 100% फायदा देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्दी खोकल्याच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती रामबाण असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। आणि उपाय अत्यंत जुनाट व प्रभावी असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साइड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे। किती भयंकर आपल्याला सर्दी झालेली असेल तरी देखील यापासून नक्कीच फायदा जाणवेल। आणि उपाय घरगुती असल्यामुळे यापासून साइड इफेक्ट देखील होणार नाही। तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे फक्त 2 काळ्या मिऱ्या घेऊन या कुटून घ्या। हे बघा, याप्रमाणे कुटून याची पावडर तयार केली की यात आपण अगदी पाव चमचा भरून हळद पावडर टाकणार आहोत व हळदीपेक्षा डबल म्हणजेच आपण पाव चमचा जी हळद घेतली आहे त्यापेक्षा जास्त ज्येष्ठमध पावडर येथे मी घेतली आहे। ज्येष्ठमध पावडर ही आपल्या सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते। आणि ज्येष्ठमध पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळते व यामध्ये साधारण 1 चमचा भरून मध टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। आणि ज्या व्यक्तींना सर्दी खोकल्याचा त्रास होतो अशा व्यक्तींनी पाणी हे गरम करून पिणे कधीही चांगले। ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत आहे अशा वेळेस पाणी गरम करून कोमट करूनच प्यावे, म्हणजे यापासून आपल्याला लवकरात लवकर सुटका मिळते। हे बघा, याप्रमाणे हे तयार केले की ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी तयार झालेले मिश्रण संपूर्ण खाऊन घ्यायचे आहे। आणि हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये, म्हणजे आपल्याला या त्रासापासून सहजतेने सुटका होण्यास मदत होते। आणि उपाय अत्यंत साधा व रामबाण असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साइड इफेक्ट न होता फायदा हा नक्कीच होतो। म्हणूनच आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा उपाय करू शकतो। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।